पुढे पाठ मागे सपाट. याच्या मागचं कारण काय? ज्यावेळेस मला तुमच्या लोकांना उद्या जर विचारलं की कालचं भाषण कसं होतं, तुम्ही त्याच्या 10-12 गोष्टी उद्या सांगता. किंवा तुम्हाला एक गोष्ट सांगितली की माझा फोन नंबर दिला, हे लक्षात ठेवायचा रे, आणि उद्या सांगायचा. तुम्ही उद्या ते फोन नंबर सांगता. पण ते फोन नंबर तुम्हाला 15 दिवसाला विचारला तर सांगता यायला पाहिजे. तुम्हाला आजची गोष्ट जर 15 दिवसांनी विचारली तुम्हाला सांगता यायला पाहिजे. पण याच्यामध्ये दोन प्रकारच्या भूमिका होतात. आजची गोष्ट मला आता 5 मिनिटांनी विचारली, आजची गोष्ट मला आता अर्ध्या घंट्यानंतर विचारली, तर मी सांगू शकतो हे तुमचं स्मरण आहे. स्मरण त्याला काय म्हणतो आपण? स्मरण, ज्याला इंग्रजीमध्ये मेमरी म्हणतात. आणि हीच गोष्ट जर मला 15 दिवसानंतर, महिन्यानंतर विचारली तर त्याला काय म्हणतात? धारणा म्हणतात. धारणा. धारणा म्हणजे मुद्दामून केलेली गोष्ट आणि मुद्दामून लक्षात ठेवलेली गोष्ट. महाराज असो, महात्मा गांधीजी असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा छत्रपती शाहू असो, यांच्या बाबतीत एकच व्हायला की आपली फक्त स्मरण व्हायचं. स्मरण. स्मरण म्हणजे काय? फक्त आज लक्षात ठेवायचं, उद्या तसं वागायचं. 15 दिवस झाले की संपलं. म्हणजे काय व्हायला? आमची धारणा होईनच झाली, आमचं फक्त स्मरण व्हायला. म्हणजे देश 15 ऑगस्ट आला, स्वातंत्र्य दिन आला, हे देश मेरी मेरी जान है तू. आणि पुन्हा 15 दिवसानंतर, त्याच 15 दिवसानंतर पुन्हा देश माझी जान नसते आणि त्या देशामध्ये लोकही माझी जान नसतात. म्हणजे आपलं फक्त स्मरण व्हायला, धारणा होणं झालं ना. आपल्या ती धारणा करायची. धारणा म्हणजे महाराजांच्या आचरणातल्या ज्या गोष्टी आहेत त्या माझ्या आचरणामध्ये मला 365 दिवस नाही, मला जन्मोजन्मी त्या गोष्टी माझ्या आचरणामध्ये मला ठेवायच्या आहेत. ती धारणा आपल्याला करता आली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा एक व्यक्ती म्हणून दोन शब्द आहेत बघा, की नीती आणि तत्व. नीती आणि तत्व हे शब्द जे आहेत ना, हे शब्द असे झाले की ते फक्त असे वाटायले जसे का दुसऱ्या भाषेमधून आले. लोकांना ते शब्दच माहित नाहीत. नीती तत्व काय असते असं वाटते कुठल्या दुसऱ्या भाषेमधून आली. मी नवीन शब्द ऐकालो, त्याचा अर्थ अर्थ तर आपल्याला कसा कळणं झाला. म्हणजे लोकांची जी नीती आहे, या नीतीचा, त्या तत्वांचा ऱ्हास होत चालला आहे. हा ऱ्हास आपल्याला रोखायचा आहे. शिवाजी महाराजांना आपल्याला आदरांजली जर व्हायची असेल, त्यांच्याविषयी आपल्याला, त्यांच्याविषयी कौतुक आपल्याला जर करायचं असेल, तर त्यांनी ज्या ज्या गोष्टी शिकवल्या त्या गोष्टी आपल्याला रोजच्या रोज अंगीकारता आल्या पाहिजे, रोजच्या रोज आपल्या आचरणात आणता आल्या पाहिजे. शिवचरित्र एक असं तयार झालेलं नाही की 2 दिवसात ते चरित्र तयार झालेलं नाही. मी जेव्हा सुरुवातीलाच म्हणलो की 400 वर्ष जो माणूस लक्षात राहू शकतो, त्या माणसाला आम्ही 4 कोटी वर्षही लक्षात ठेवू शकतो. हे लक्षात कसं ठेवू शकतो आपण? जर तुम्ही त्यांचे विचार आपल्या लोकांमध्ये जिवंत ठेवले तर. आणि दुसरी एक महत्वाची अत्यंत गोष्ट सांगायची आहे की आपल्या गावामध्ये असो किंवा कुठल्याही गावामध्ये असो, भावकीचे 4 घरं असतात. तुमच्या गावामध्ये बघा, आता जुनी चिखली नवी चिखली झाली आहे. आणि बोलता बोलता विचारले की जुनी म्हणजे नवी चिखली लोक जुन्या चिखलीमध्ये येतात की नाही, तर ते म्हणे ते आमच्याकडे याला तर इंटरेस्ट घेत नाही. मग तुम्ही घेता का नाही इंटरेस्ट? आम्ही घेत नाही. म्हणजे काय झाली? थोडीशी फारकत. म्हणजे ही फारकत गावाची नाही, गावाची फारकत ती गोष्ट फार मोठी आहे. आपल्या भावकीमध्ये फारकत होती, आपल्या सख्या भावामध्ये फारकत होती, त्या गावागावामध्ये फारकत होते, भाऊजाईमध्ये फारकत होते. कशाची फारकत होते? आपल्या विचारांची फारकत होती. म्हणजे जे सख्खे भाऊ होते, एका आईच्या पोटी जन्माला आलेले, सोबत वाढलेले, त्या सख्या भावांना जेव्हा लेकरं होतात की नाही, ज्या दिवशी लेकरं होतात त्या दिवशी हा सख्खा भाऊ दुसऱ्याचा चुलता होते. चुलता म्हणजे काय? चुलत भाऊ होते. म्हणजे इतक्या लवकर बदल होते. आणि आपण धुरे फोडायला मोकळे होतो. म्हणजे जेव्हा म्हणतो ना, मोठ्यापणाने सांगतो आपण, आमच्याकडे 20 एकर जमीन आहे. उद्या तुमचे वेगळे निघले की तुम्ही काय म्हणणार? आमच्याकडे 10 एकर जमीन. म्हणजे काय झालं? आपल्या जमिनीची वाटणी झाली. आणि त्याच दिवशीपासून जमिनीचा इंच भर त्याला फोडणं सुरू झालं. मग तुम्हाला मला महाराजांचा दाखला द्यावा लागेल. महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे भोसले, ते दक्षिणेत राहायचे. ते पण असंच करायचे महाराजांच्या बाबतीत. दिलेल्या रकमा जे चुक्त्या करायच्या होत्या ते करायचे नाही. तिकडे आपल्या मोहिमेवर कोणते लोक पाठवले की त्यांना ते फिसकून लावायचे. महाराजांनी असं केलं का? नाही, हे माझा सावत्र भाऊ आहे, आता याला मी उद्ध्वस्तच करून टाकतो. त्यांनी त्यांना खरमरीत पत्र लिहिलं होतं. पण पत्र लिहित असताना त्यांनी सांगितलं होतं की तू त्या ठिकाणी राज्य करत आहेस आणि ज्या लोकांच्या बरोबर राज्य करत आहेस, तू राज्य तसंच कर. तुला काय मदत लागली तर तू मला मदत माग. एक भाऊ म्हणून मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे. असं कोणी भाऊ म्हणते? एक भाऊ तुमच्यासोबत कधीच चांगला वागत नाही. तुम्ही रेडी राहता की त्याचं वाईट कसं करायचं. पण महाराजांनी तसं केलं नाही. महाराजांनी काय केलं की त्याला साथ कशी देता येईल, त्याचं राज्य वाढतं कसं राहील, यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तर आपण भावकी हा शब्द म्हणतो की नाही, तो खऱ्या अर्थानं भावकी हा शब्द होईल. भावकी म्हणजे माझा भाऊ, भावकी म्हणजे माझ्या घरातलं, माझ्या रक्ताचं माणूस. आणि तुम्हाला हाच परामर्श घ्यायचा असेल तर छत्रपती शिवरायांच्या चरित्रामध्ये जावं लागेल आणि ते चरित्र मला अंगीकारावं लागेल. रोज नवे नवे वक्ते या ठिकाणी येतात. तुम्ही युट्यूबवरती बरेच व्हिडिओ पाहतात. आपण एकच गोष्ट ऐकतो नेहमी की छत्रपती शिवाजी महाराजांना 19 फेब्रुवारी 1630 ला झाला, 3 एप्रिल 1680 ला त्यांचा मृत्यू झाला, 1666 ला त्यांनी
बादशाच्या हातात तुरी दिल्या, 1668ला पुरंदरचा तह झाला, 1674ला त्यांचा राज्याभिषेक झाला. म्हणजे या फक्त इसवी सन लक्षात ठेवायचे, फक्त इसवी सन लक्षात ठेवायचे, पाठ करायचे. कशासाठी पाठ करायचे? लोकांना सांगण्यासाठी. असं असं झालं सांगून काय करायचं? मी किती हुशार आहे तुम्हाला लोकांना सांगायचं. मी म्हणत नाही, आपल्यासारखे बरेच जण पण, मी सुद्धा आलो त्याच्यामध्ये, की आपण काय करायचं? फक्त इतिहास पाठ करायचा आणि इथे येऊन सांगायचं. अरे पाठ केल्यानंतर लक्षात किती ठेवला, त्यातलं तुम्ही अंगीकारलं किती? म्हणून आजची जी परीक्षा पद्धती आहे, परीक्षा पद्धतीमध्ये ब्ल्यूप्रिंट नावाचा प्रकार असते, संविधान तक्ता म्हणतात, म्हणजे शिक्षकांना माहिती आहे. त्याच्या ब्ल्यूप्रिंट मध्ये बघा 3 प्रकारचे प्रश्न असतात. एक वस्तुनिष्ठ प्रश्न, दुसरे लघुत्तरी प्रश्न आणि दुसरे दीर्घोत्तरी प्रश्न. दीर्घोत्तरी आणि वस्तुनिष्ठ प्रश्न यांचं व्हॅल्युएशन सारखं असते, म्हणजे 20% 20%, उरले 60% हे लघुत्तरी प्रश्नांना असतात. म्हणजे त्यांचं ते समायोजन केलेलं असते त्या प्रश्न प्रकारामध्ये. पण आता ज्यावेळेस ज्ञानरत्नावाद नावाची नवीन पद्धती आली, त्या ज्ञानरत्नावादामध्ये काय सांगितलं की विद्यार्थी हा स्वतःच्या ज्ञानाचा रचित आहे, तो स्वतःचं ज्ञान स्वतः निर्माण करतो. त्या ज्ञानरत्नावादामध्ये सांगितलं. आणि त्यांनी सांगितलं की विद्यार्थ्यांना हा प्रश्न नाही विचारायचा. कुठला प्रश्न नाही विचारायचा? की भारताचे पंतप्रधान कोण आहेत? नरेंद्र मोदी आहे म्हणून बोलणं झालं. पहिले पंतप्रधान कोण होते? हे प्रश्न असे मित्र नाही विचारायचे की आपल्याला समुद्र सीमा किती लाभलेली आहे, भारतामध्ये राज्य किती आहेत, भारतामध्ये जिल्हे किती आहेत. याला डोक्याला ताण कुठला आहे? पुस्तक वाचायचं, त्याला पाठ करायचं. इतके घटक राज्य आहेत म्हणायचं, 36 जिल्हे आहेत म्हणायचं, असे फक्त भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत म्हणायचं, हे फक्त पाठ करायचं. ही पद्धती आता बदलली. आता प्रश्न कसे आले तर की पंतप्रधानाचं काम काय असतं, पंतप्रधानाचं काम काय असतं. प्रश्न कसे आले तर महाराष्ट्राच्या शेजारचं राज्य सांगा, कोणतंही एक राज्य सांगा. प्रश्न कसे आले तर की हिंगोलीच्या उत्तरेला कोणता जिल्हा आहे, म्हणजे डोक्याला विचार करावा. तुम्हाला जर प्रश्न दिला रेडीमेड सांगायचा की जिल्हे किती आहेत, खटकन सांगून टाकायचे एवढे जिल्हे आहेत म्हणून. पण डोक्याला ताण यायचा असे प्रश्न या परीक्षा पद्धतीमध्ये आले आहेत. याला काय म्हणतो आपण? याला म्हणतो उपयोजन. उपयोजन त्याला ऍप्लिकेशन बेस म्हणतात. उपयोजन म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये जे शिकता त्या शिकलेल्या गोष्टीला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये वापर करता आला पाहिजे. ज्ञान, ज्ञान नंतर आकलन. ज्ञान म्हणजे काय हे सांगितलं पंतप्रधान मोदी, आमचे पहिले पंतप्रधान आताचे आहेत, पहिले पंडित जवाहरलाल नेहरू, हे ज्ञान आहे तुमचं. त्याच्या पुढची स्टेप आहे आकलन. आणि आकलन आल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचं उपयोजन करता आलं पाहिजे. आपलं फक्त इतकंच व्हायलं, युट्यूबच्या शॉर्ट जे असतात ना, रील्स, ते आम्ही असे वरवर सरकवलो. आम्ही फक्त जितक्या वेळ सरकारलो तितक्याच वेळ ती ध्यानात राहिली, त्याच्यानंतर ती विसरून झाली. आणि आपली जो स्मृतिभ्रंश नावाचा जो प्रकार आहे ना, ते तिथून सुरू झाला. तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुमच्याही गोष्ट लक्षात येत असेल इथं बसलेल्या बऱ्याच जणांच्या बाबतीत, की आता सांगितलेली गोष्ट मी घराच्या बाहेर पडल्यानंतर विसरायलो. पहिले की नाही असं? घराच्या बाहेर पडल्यानंतर विसरायलो. घराच्या बाहेर पडल्यानंतर मला आठवायलं की माझी रुमाल घरीच राहिली, माझी रुमाल घरीच राहिली, मी रुमाल विसरलो. मी घरामध्ये गेलो, कशासाठी गेलो? माझी रुमाल आणण्यासाठी. तिथे गेल्यावर विसरलो की मी कशासाठी आलो. असं व्हायला की नाही? असं का व्हायला? हे तुमच्या त्या रील्स पाहण्यामुळे. रील्स मध्ये काय असते, कोणीतरी येते, शो करते, डान्स करते, काहीतरी कलाकुसर करते, आपण फक्त पाहतो. तुमच्या बुद्धीला चालना कुठे मिळाली? बुद्धीला काही चालना मिळाली झाली. तुम्हाला जर एखादी, आता आम्ही निकेतन भारतीच्या घरी गेलो होतो, त्यांच्या घराचं जे मधलं डिझाईन आहे बघितलं आवडलं आम्हाला. आम्ही म्हणलो पूर्ण केलंय. ते काय म्हणले, मी केलं, मी स्वतः केलं म्हणले. आम्ही म्हणलो तुम्ही स्वतः केलं? स्वतः केलं म्हणले. पैसे कमी लागतात, त्या पैशाची बचत करायची म्हणून मी केलं नाही म्हणले, मला आवडत आहे. म्हणजे हे झालं ऍप्लिकेशन जीवनामध्ये. हे तुमच्या जीवनामधलं उपयोजन झालं. आणि जेव्हा वक्ता इथं बोलतो, जेव्हा श्रोते या ठिकाणी ऐकतात, ते जर त्यांच्या डोक्यामध्ये ठेवत असतील आणि डोक्यामध्ये गर फिरून दुसऱ्या कानातून बाहेर जात असेल तर त्याचं उपयोजन होईनच. त्याचं म्हणून मी त्या ठिकाणी बोलण्याचं कारण हे आहे की तुम्हाला वाटत असेल की हे कुठले दाखले देणे झाला, कुठले सण सांगणं झाला, कुठले लढाया सांगणं झाला, शिवाजी महाराज काय काय केले सांगत. तुम्ही खूप ऐकलंय. नितीन भानुगडे पाटील नावाचे वक्ते आहेत. माझं नाव अमोल भारती आहे. याच नावाचा वक्ता अविनाश भारती नावाचा आहे. त्यांचे तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला सगळं नॉलेज मिळेल. आणि तुम्ही ऑलरेडी ते बघलेले आहेत. पण मी येऊन तुम्हाला तेच सांगायचं. असं नाही की मला जमत नाही, असं माझं याला जमत नाही म्हणून हे सांगायचं. माझा पण व्हिडिओ आहे युट्यूबवरती. मी छत्रपती शिवाजी महाराज जे आग्र्याला जे गेले होते त्याची पूर्ण स्टोरी आहे. म्हणजे काय काय घडलं होतं युट्यूबवरती व्हिडिओ आहे. ते काल परवा बेलमळला भाषण केलं होतं. त्या ठिकाणी अफजल खानाचा वध कसा झाला ते पूर्ण स्टोरी सांगितलेली आहे मी. पण ही स्टोरी जेव्हा सांगतो, ही स्टोरी सांगण्यामागचं कारण हे आहे की त्यांच्या जीवनामध्ये ज्या समस्या आल्या, ज्या समस्यांची त्यांनी उकल केली आणि ते कशा प्रकारे पुढे गेले, त्याचा अवलंब तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करा, ही अपेक्षा आहे, हे उपयोजन आहे. पण मुळात असं होताना दिसतच नाही. मग ते बोलून काय उपयोग आहे? ते बोलून काहीच उपयोग नाही. ते फक्त डोक्यामध्ये ठेवायलो, डोक्याच्या पलीकडे याला जाऊ दिला आपण तयार.
म्हणून आज माझा बोलण्याचा उद्देश हा होता की आपल्याला ते आपल्या जीवनामध्ये उपयोजन करता आलं पाहिजे, आणि उपयोजन करत असताना माझ्यासोबतच नाही किंवा माझ्यासाठीच ते उपयोजन नाही करायचं, की मला माझ्या शेजाऱ्यासोबत ते उपयोजन करता आलं पाहिजे, माझ्या आपल्या स्वकीयांना मला ते सांगता आलं पाहिजे, माझ्या बायकोला मला ते सांगता आलं पाहिजे, माझ्या नवऱ्याला मला सांगता आलं पाहिजे, माझ्या लेकरांना मला ते सांगता आलं पाहिजे, माझ्या शिष्यांना मला ते सांगता आलं पाहिजे. तर ते खऱ्या अर्थानं शिवचरित्राचं उपयोजन झालेलं आहे. शिवाजी महाराज हे फक्त असे आणि गेले असा प्रकार नाही. शिवाजी महाराज किती